Hello everyone, welcome to Infinity YouTube channel. My name is Radhika Gawande. आज आपण स्टार्ट करणार आहे आपल्या फर्स्ट सेशनला. आता फर्स्ट सेशन मध्ये काय आहे की क्वेश्चन सिरीज आपण स्टार्ट केली आहे की जे पण तुमच्या अपकमिंग एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला जो टेक्निकल पार्ट राहतो 60 किंवा 40 मार्क्सला राहते, त्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट कव्हर केलेले आहे. या सब्जेक्ट मध्ये असं आहे की सपोज आपण एखाद्या टॉपिकवर क्वेश्चन घेतला तर काय होईल का जेणेकरून तुम्हाला पूर्ण टॉपिक कव्हर करता येईल अशानुसार मी क्वेश्चन यामध्ये घेतलेले आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये की जो क्वेश्चन बघितला त्या क्वेश्चनची सपोज एखादा आता सिमेंटचा क्वेश्चन आपण बघितला आणि सिमेंट बद्दल जेवढे पण तुमच्याकडे सिमेंटचे टाईप झाले, सिमेंटच्या टेस्ट झाल्या, जे पण तुम्हाला म्हणजे सिमेंट बद्दल जे तुमचं चॅप्टर आहे ते तुमचं एकदम फास्ट रिवाइज झालं पाहिजे. यासाठी मी असे क्वेश्चन घेतले आहेत की जेणेकरून तुमचं ऑल सिलेबस पूर्ण कव्हर केलं जाईल. आता नेक्स्ट बघा, आता आपल्याकडे एक नवीन बॅच लॉन्च झाली आहे, ती गेम चेंजर म्हणून आहे. आता यामध्ये काय आहे गेम चेंजर बॅच मध्ये की तुमच्या ज्या आता येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीची एक्झाम राहणार, त्या एक्झाम मध्ये पूर्ण तुमचा टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल पूर्ण सिलेबस इथं कव्हर करून देण्यात येईल. यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे पण पूर्ण मिळतील. तुम्हाला इथे या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि इथून तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाईल किंवा तुम्ही ऍड्रेस लिहून स्वतः व्हिजिट पण करू शकता. आता स्टार्ट करणार आहे आपण क्वेश्चनला. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीट इज द. आता मॅच्युरिटी ऑफ कॉन्क्रीटचा फॉर्म्युला काय आहे की बघा, मॅच्युरिटी समेशन ऑफ टाइम अँड इंटू टेम्परेचर. हे काय येते तुमचं डिग्री सेल्सिअस मध्ये. आता मॅच्युरिटी काय आहे, टाइम इंटू टेम्परेचर. आता टाइम काय झाला की तुमचा एखादा पिरियड म्हणजे सपोज एखादं कॉन्क्रीट आपण प्लेस करायचं असेल तर त्याच्यासाठी जो मिनिमम टाइम लागणार तो तुमचा काय झाला टाइम पिरियड. आणि टेम्परेचर की तुम्हाला ते किती म्हणजे टेम्परेचरमुळे ते तुमचं कंडिशन हार्ड झाली आहे किंवा स्ट्रेंथ प्रॉपर दिली आहे, ते आहे टेम्परेचर. म्हणजे त्याच्यामुळे तुमची स्ट्रेंथ प्रॉपर क्रिएट झाली ते, त्यामुळे काय होते मॅच्युरिटी म्हणजे काय टाइम इंटू टेम्परेचर. आता बघा फर्स्ट ऑप्शन काय आहे 28 डेज स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, हे नाहीये. नेक्स्ट आहे 7 डेज स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, नाही. प्रोडक्ट ऑफ द पिरियड क्युरिंग म्हणजे क्युरिंगचा जो टाइम राहते अँड टेम्परेचर ऑफ क्युरिंग. बघा टाइम काय दिलेला आहे यांनी, पिरियड म्हणजे जेवढ्या टायमिंग साठी लागलेला आहे, म्हणजे सपोज तुम्हाला 1 तास लागला, 1.5 तास लागला, तो काय झाला तुमचा टाइम पिरियड. आणि क्युरिंग म्हणजे ती प्रोसेस पूर्ण होण्यासाठी, आणि प्लस टेम्परेचर, हे काय झाले तुमचं राईट आन्सर. 36 5 डे हे पण नाही. आता याच्यामध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे की स्ट्रेंथ. आता स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट विचारलेला आहे, स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आता यामध्ये काय असते की फर्स्ट डेला, 3 डेला, 7 डेला, 14 डेला आणि 20 डेला स्ट्रेंथ किती असते कॉन्क्रीटची. बघा फर्स्ट डेला राहते 60%, 3 डेला राहते 40%, 7 डेला राहते 65%, 14 डेला राहते तुमची 99% आणि 20 डेला राहते तुमची 100%. हे पण लक्षात ठेवा, विचारते की 3 डेजला मॅक्झिमम किती पर्सेंट तुमची स्ट्रेंथ डेव्हलप म्हणजे केलेली असते किंवा किती स्ट्रेंथ राहते हे विचारलेलं. हा एक चार्ट लक्षात ठेवायचा. मॅच्युरिटीचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आहे ब्लँक पेज द बिल्टअप कव्हर एरिया ऑफ बिल्डिंग मेजर ॲट फ्लोअर लेवल ऑफ एनी स्टोरी. आता बघा प्लिंथ एरिया, कार्पेट एरिया आणि फ्लोअर एरिया. व्हॉट इज मीन बाय प्लिंथ एरिया. प्लिंथ एरिया काय असते की सपोज हा झाला तुमचा प्लॉट, हा प्लॉट एरिया. सपोज तुम्ही इथून काय केलंय की हे समोरचे जे मार्जिन आहे किंवा आपण जो घराला स्पेस, बघा आपण या साईडनी काय ठेवलंय 1.5 सेंटीमीटर इकडून सोडलंय, 1.5 सेंटीमीटर आपण इकडून सोडलंय, 1.5 आणि इथे 2. सपोज हा काय झालाय तुमचा प्लिंथ एरिया. प्लिंथ एरियामध्ये काय आलं तुमची वॉल पण इन्क्लुडेड आहे
म्हणजे प्लस काय आहे की जो फ्लोअर एरिया यांनी काय सांगितलंय की प्लिंथ एरियालाच कन्सिडर करून आपण वरचे पण फ्लोअर कन्सिडर करतो. म्हणजे प्लिंथ एरिया प्लस काय तुमचा म्हणजे तुमचा फ्लोअर एरिया. आता बघा नेक्स्ट, आता हा झालाय तुमचा ग्राउंड. हा झालाय तुमचा ग्राउंड एरिया. सपोज तुम्हाला फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअर घ्यायचा असेल तर काय होईल की तुम्ही कन्सिडर यालाच करणार ना, याच पार्टला ना. म्हणून इथे काय दिलेलं आहे, कवर्ड एरिया ऑफ द बिल्डिंग मेजर द लेवल ऑफ एनी स्टोरी बिल्डिंग. फ्लोअर, जे फ्लोअर आहेत म्हणजे त्याला काय कन्सिडर केलेलं आहे त्यांनी, एनी स्टोरी बिल्डिंग मधला, म्हणजे आपण काय करतो प्लिंथला कन्सिडर करतो, बरोबर. हा झाला आपला प्लिंथ एरिया. याचं राईट आन्सर प्लिंथ एरिया. कार्पेट एरिया काय आहे, कार्पेट एरियामध्ये फरक, कार्पेट एरिया हा तुमचा प्लिंथ एरियाच्या 50 to 60% असतो. 50 to 60% प्लिंथ एरियाच्या. आता यामध्ये काय असते की कार्पेट एरियामध्ये काय राहते की तुमचा सर्क्युलेशन एरिया मायनस केला जातो, तुमचा वॉलचा एरिया मायनस केला जातो, टॉयलेट बाथरूमचा एरिया तुमचा मायनस होतो, प्लस तुमचा जो एक्स्ट्रलियर म्हणजे हे राहते का बाल्कनी म्हणते ते पण त्यामधून मायनस केला जाते. कार्पेट एरियामध्ये फक्त कुठला एरिया कन्क्लुडेड होतो, बेडरूम, हॉल, लिव्हिंग रूम, किचन रूम हा तुमचा कार्पेट एरियामध्ये येतो. कार्पेट एरियामधून आपण प्लिंथ मधून काय केलेलं आहे की मायनस केलाय सर्क्युलेशन एरिया. हा काय झाला प्लिंथ एरिया, सपोज तुमचा हा 100% आहे तर 50 to 60% हा प्लिंथ एरियाचा किती काय असतो, कार्पेट एरिया असतो. तो 40 to 20% जो एरिया राहते तो कसा असतो तुमचा सर्क्युलेशन एरिया असतो, किंवा म्हणजे बाथरूम किंवा किचन, बाथरूम आणि टॉयलेट बसू शकते, किंवा तुमची बाल्कनी, किंवा तुमचा म्हणजे मधातला स्पेस की त्यामध्ये तुम्ही जास्त मोशन केला जाते, म्हणजे तुम्ही वन रूम टू सेकंड रूम मध्ये जेव्हा म्हणजे जाताय, किंवा तो सर्क्युलेशन एरिया आहे की दिवसभर तुम्ही जास्त तिथे सर्क्युलेशन होत राहते, तर त्या एरिया आपण या प्लिंथ एरियामधून मायनस करतो. आपण त्याला काय म्हटलेलं आहे, कार्पेट एरिया. नेक्स्ट आहे फ्लोअर एरिया. फ्लोअर एरिया काय आहे की तुमचा जो प्लिंथ एरिया असते तोच कन्सिडर करतो आपण प्रत्येक फ्लोअरचा एरिया. हा झाला फ्लोअर एरिया. सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय राहते की जो बिल्ड म्हणजे हा पूर्ण तुमचा बिल्टअप एरिया आहे, यामधून काय झालाय की तुम्ही काय केलंय की तुमच्या घरासाठी तुम्ही या साईडनी मार्जिन सोडली आहे, किंवा पार्किंग किंवा गार्डन साठी तुम्ही तुम्ही गार्डन साठी किंवा पार्किंग साठी तुम्ही जो स्पेस सोडला आहे, आणि बाकी जो एरियामध्ये तुम्ही घर कन्स्ट्रक्ट केलेला तो काय झालाय तुमचा घर कन्स्ट्रक्ट केलेला जो झालाय प्लिंथ एरिया, त्यामध्ये मायनस केलेला काय झालाय सर्क्युलेशन एरिया, वॉलचा एरिया, हा म्हणजे वॉलच्या ज्या थिकनेस आहेत त्या मायनस होते, परत तुमचा WCD बाथ मायनस केली जाते, किंवा बाल्कनी, तो झालाय तुमचा कार्पेट एरिया. नेक्स्ट आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट क्यूब इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द वॉटर सिमेंट रेशो. हे बरोबर आहे. जी स्ट्रेंथ आहे तुमची कॉन्क्रीटची ही कशाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल राहते, तुमच्या वॉटर सिमेंटला. म्हणजे तुमची स्ट्रेंथ ही म्हणजे 100% यायची असेल तर तुमचं वॉटर सिमेंट रेशो हा ॲक्युरेट असायला पाहिजे. तेव्हा काय होते की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणते, तर हे काय झाले तुमचं राईट आन्सर झालं. Arch concrete mix give the higher strength than lean concrete mix since it has a more cement content. हे काय झालं की सिमेंट कॉन्क्रीट लेस, हे मोर नाही हे लेस पाहिजे, इथे लेस पाहिजे, म्हणजे हे काय झालं तुमचं रॉंग स्टेटमेंट. श्रिंकेज क्रॅक ऑन कॉन्क्रीट सरफेस एरिया ड्यू टू द एक्सेस ऑफ द वॉटर मिक्स. सपोज तुमच्या कॉन्क्रीटमध्ये वॉटरचं कंटेंट जास्त झालं तर काय होते, श्रिंकेज आणि क्रॅक्स येण्याचे चान्सेस राहते सरफेस एरियावर. म्हणजे हे तुमचं राईट आन्सर. आपला आन्सर कुठला आहे, फर्स्ट आणि 1 आणि 3rd. हे तर नाही, हे पण नाही, हे पण नाही. नेक्स्ट आहे ॲज पर द IS कोड 10262 2009 स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर M20 कॉन्क्रीट. हा काय झाला, M20 काय दिलाय त्यांनी, हा झाला मिक्स कॉन्क्रीट. 25 काय झालाय तुमचा ग्रेड झालाय. आता याच्यासाठी त्यांनी स्टँडर्ड डेव्हिएशनचा आपल्याला
हे विचारलेलं व्हॅल्यू किती घेतो सिग्माची. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय तुमचं सिग्मा. आता बघा टार्गेट मीन स्ट्रेंथ यामध्ये काय असते FM इज इक्वल टू FCK प्लस 1.65 सिग्मा. तुम्हाला या सिग्माची व्हॅल्यू विचारली आहे. सिग्माची व्हॅल्यू डिपेंड कशावर असते तुमच्या ग्रेड म्हणजे जो कॉन्क्रीटचा ग्रेड राहतो मिक्स ऑफ ग्रेड म्हणजे M म्हणजे मिक्स 25 ग्रेड 25 साठी आता बघ टेबल बघणार आहे आपण. ग्रेड ऑफ कॉन्क्रीट झाला तुमचा सिग्मा. M10 टू M15 हे झालंय तुमचं 3.5 न्यूटन पर 3.5. नेक्स्ट आहे M20 टू M25 हे काय झालं 4 आणि M30 टू M60 हे काय झालंय तुमचं 5. यांनी काय विचारलेलं आपल्याला M20 साठी तुमचा स्टँडर्ड ऑफ डेव्हिएशन किती असणार आहे. M25 साठी ना M25 साठी आपलं किती आहे 4. आन्सर मध्ये किती आहे 4. 3.5 नाही 4.5 असं काही नाही 5 हे पण नाही आपला आन्सर. हा एक चार्ट लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कधी कधी तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे हे दिलेलं राहते 3 आहे किंवा 3.5 आहे किंवा 4 आहे किंवा 5 आहे. तुम्हाला डायरेक्ट त्यांनी टार्गेट मीन स्ट्रेंथ काढायला विचारते. तर FCK पण तुम्हाला दिलेलं राहते प्रॉब्लेम मध्ये. 2 मार्क्सला इथे क्वेश्चन विचारू शकते. एकदम इझी आहे. एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशनचे ग्रेड. द फाईननेस ऑफ सिमेंट इज डिटरमाइंड. आता बघा फाईननेस ऑफ सिमेंट आपण कशासाठी डिटरमाइन करतो. सेटिंग टाइम कशासाठी करतो आपण विकट ॲपरेट साठी. विकट ॲपरेटर्स विकट ॲपरेटर्स आपण सेटिंग टाइम साठी करतो. हे आपला आन्सर नाही. स्लम कोन आपण कशासाठी करतो वर्केबिलिटी साठी. साऊंडनेस टेस्ट आपण कशासाठी करतो ली चॅटर्जियस ॲपरेटर्स. एअर परमेबिलिटी टेस्ट साठी आपण फाईननेस ऑफ सिमेंटचा यूज करतो. हे झालं बघा. आता स्लम कोन टेस्ट ही काय आहे आपण ही टेस्ट फील्डवर करतो आणि मोस्ट ऑफ दिस आपण ही मोस्ट ॲक्युरेट पण मेथड आहे आणि मोस्ट ऑफ दिस आपण म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना ही मेथड इझी आहे. तर आपण ही कन्स्ट्रक्शनला मोस्ट ऑफ दिस यूज केलेली आहे. ही झाली वर्केबिलिटी मेथड स्लम कोनवर केलेली जाते. विकट ॲपरेटर्स तुम्हाला सेटिंग टाइम त्याच्यामध्ये इनिशियल टाइम फायनल सेटिंग टाइम इनिशियल सेटिंग टाइम किंवा नॉर्मल कन्सिस्टन्सी आपण विकट ॲपरेटर्सवर करतो. फक्त यामध्ये निडल चेंज होतात तुमच्या. इनिशियल सेटिंग टाइम साठी किती आहे फायनल सेटिंग टाइम साठी किती आहे ते तुम्ही एक वेळेस बघून घ्यायचं आहे. परत साऊंडनेटच्या 2 आहेत. ली चॅटर्जियस ॲपरेटर आपण कशासाठी करतो फक्त ड्यू टू द लाईम आणि लाईम प्लस मॅग्मा असेल तर त्यामध्ये काय असते ऑटोक्लेव यूज करतो बरोबर. ह्या टेस्ट प्लस टेस्ट म्हणजे ज्या टेस्ट आहे त्याच्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट यूज केलं आहे त्या इन्स्ट्रुमेंटचे डायमेन्शन त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही किती MM ची निडल यूज केलेली आहे किंवा तुमच्या इन्स्ट्रुमेंटचे डायमेन्शन काय आहे तुम्ही ते सपोज आता साऊंडनेट टेस्ट कशासाठी करतो आपण तर एक्झिस्टिंग फॉर एक्सपान्शन म्हणजे तुमचं एक्सपान्शन किती होते त्यासाठी आपण साऊंडनेट. स्लम कोन टेस्ट कशासाठी करतो आपण वर्केबिलिटीसाठी आणि विकट ॲपरेटर आपण फायनल सेटिंग टाइम आणि इनिशियल सेटिंग टाइम किती असते आपण त्याच्यासाठी केली जाते. नेक्स्ट आहे द फॉलोइंग स्टेटमेंट पर टन टू CPM आणि पट प्रोजेक्ट अँड प्लॅनिंग. बघा हा आहे CPM आणि पटचा क्वेश्चन. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की जे CPM आहे म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड यामध्ये ऍक्टिव्हिटीवर ओरिएंटेड राहते आणि पट हे जे आहे हे तुमचं इव्हेंटशी ओरिएंटेड राहते. हे आन्सर हे स्टेटमेंट बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट पट अँड CPM टेक इनटू द अकाउंट द uncertainties in the time duration and use a
प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच नाही, इथे पर्ट साठी प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच आहे आणि सीपीएम साठी हे डिटर्मिनेशन अप्रोच आहे. त्यामुळे काय होते की सेकंड आपलं रॉंग आहे. बघा याच्यामध्ये काय आहे की तुम्ही सीपीएम म्हणजे क्रिटिकल पाथ मेथड, त्यामध्ये तुमची डमी ऍक्टिव्हिटी काय असते, सीपीएम आणि आपलं पर्टच्या सीपीएम आणि पर्टचे जे डिफरन्स आहे हा डिफरन्स तुम्ही करायला पाहिजे. परत याच्यावर तुम्हाला नेटवर्क डायग्राम विचारली आहे. परत 2-2 मार्क्सला क्वेश्चन विचारलेले आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचे, ते पण तुम्ही सीपीएम मधून करू शकता. इथे क्वेश्चन विचारलेले आहे. नेक्स्ट आहे मॅक्झिमम वॉटर सिमेंट रेशो स्पेसिफाईड फॉर आरसीसी कन्स्ट्रक्शन इन सेवर्स एक्सपोजर कंडिशन ॲज पर द IS 456/2000. बघा जो तुमचा IS कोड आहे IS 452/2000 यामध्ये तुम्हाला वॉटर सिमेंट रेशो, मॅक्झिमम वॉटर सिमेंट रेशो आरसीसी साठी आणि एक असते पीसीसी साठी. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट आणि प्लेन सिमेंट कॉन्क्रीट पीसीसी चा फुल फॉर्म, आरसीसी साठी रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. आता बघा याच्यामध्ये एक चार्ट आहे, तो चार्ट मी तुम्हाला सांगते. बघा प्लेन कॉन्क्रीट आणि रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे हे झालंय तुमचं आरसीसी, हे झालंय तुमचं पीसीसी. हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे. इथून तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारलेले आहे. बघा आपल्याला कंडिशन काय विचारलेली, सेवर एक्सपोजर. आता बघा माइल्ड, मॉडरेट, सेवर, व्हेरी सेवर आणि एक्स्ट्रीम. यामध्ये काय आहे की प्लेन सिमेंट साठी बघा आधी लक्षात ठेवा मिनिमम सिमेंट कंटेंट किती आहे, 220, 240, 250, 260, 280. मॅक्झिमम वॉटर सिमेंट रेशो किती आहे, 60, 0.60, 0.60, 0.50, 0.45, 0.40. यामध्ये काय आहे की मॅक्झिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. आता हे झालं तुमचं, हे ग्रेड विचारलेलं आहे की माइल्ड साठी काहीच नाहीये, कुठलाच ग्रेड नाहीये. मॉडरेट साठी M15, सेवर साठी M20, व्हेरी सेवर साठी M20 आणि एक्स्ट्रीम साठी M25. नेक्स्ट आहे रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. याच्यामध्ये काय आहे की सेम आहे, इथे जसं मिनिमम सिमेंट कंटेंट होतं इथे पण मिनिमम सिमेंट कंटेंट विचारलेलं आहे. त्यामध्ये आहे 300, 300, 320, 340, 360. आता जो डिफरन्स बघा याच्यामध्ये किती होतं की तुम्हाला ऍड करत जायचे होते, बरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सेंटर मधलं लक्षात ठेवलं तर तुम्ही वरती 2 स्टेप खाली 2 स्टेप जाऊ शकता. हा पण सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा, हा पण सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. हा चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे म्हणजे करायचा आहे. यावर आतापर्यंत खूप वेळेस क्वेश्चन विचारले आणि कन्फ्यूज होते तिथे गेला. नेक्स्ट आहे आरसीसी साठी. आरसीसी साठी पण सेम आहे, मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट किती आहे तर ते विचारणार की मॉडरेट साठी किती असणार तर M25. पण आधी हे बघायचं की आरसीसी साठी विचारलाय का पीसीसी साठी विचारलाय. वाटलं तर याचा चार्टचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज नॉट यूज मेजरमेंट इन वर्कॅबिलिटी इन कॉन्क्रीट. बघा स्लम कोन टेस्ट वर्कॅबिलिटी साठी असते. फ्लो टेस्ट बघा जे आधी माहिती आहे ते आधी ॲक्युरेट आन्सर देऊन द्यायचे. फ्लो टेस्ट आपण वर्कॅबिलिटी साठी यूज करतो. कॅलिबॉल टेस्ट हे पण आपण वर्कॅबिलिटी साठी यूज केलेलं आहे. फक्त आपण नॉर्मल कन्सिस्टन्सी हे आपण विकॅट ॲपरेटस वर करतो आणि आपण हे इनिशियल आणि फायनल सेटिंग टाइम यासाठी आपण नॉर्मल कन्सिस्टन्सी टेस्ट किंवा विकॅट ॲपरेटस वर ह्या टेस्ट आपण केलेला आहे. नेक्स्ट आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. कॉन्क्रीट इज गिवन. आता बघा 2 फॉर्म्युले आहेत. एक E इक्वल टू 5700 FCK आणि एक आहे 5000 FCK. आता बघा तुम्हाला ऑप्शन मध्ये आधी बघा इथे तुम्हाला 5000 दिलेलं असेल आणि इथे तुम्हाला त्यांनी IS कोड नाही विचारला, तिथे मेन्शन केलेलं राहते की कुठल्या IS कोड नुसार. तर हे काय आहे
5700 FCK रूट FCK यामध्ये काय आहे की तुमचा IS कोड कुठला यूज केलेला आहे त्यानुसार आहे. आता जनरली आपण IS कोड 456 नुसार आपण हा फॉर्म्युला यूज करतो. पण इथे यांनी कुठलाच IS कोड विचारलेला नाहीये किंवा तिथे मेन्शन पण केलेलं नाही. तर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे, एक तर क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे दिलेलं राहील किंवा हे. पण जिथे IS कोड मेन्शन केलेला आहे तर तिथे आधी बघायचं की कशासाठी कुठला आहे. तर जनरली आपण आता 2014 पासून आपण हाच फॉर्म्युला यूज करतो मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटीचा. नेक्स्ट आहे क्लोज कंटूर लाईन विथ वन और मोर हायर व्हॅल्यू कंटूर इनसाइड इन रिप्रेझेंट. बघा आता बघा काय विचारलंय त्यांनी, मोर हायर व्हॅल्यू इनसाइड म्हणतंय. बघा हे झाले तुमचे कंटूर. हायर व्हॅल्यू कशामध्ये आहे इनसाइडला आहे. 105 100 95 90 सपोज हा 85. काय विचारलंय की हायर व्हॅल्यू तुमची काय आहे इनसाइडला आहे. तर हा काय झाला तुमचा हिली एरिया. म्हणजे काय झालं की सपोज हा असा पहाड आहे किंवा अशी टेकडी आहे. तर हे काय आहे तुमचं सपोज यांनी असं सर्वे केलेलं. हे काय झालं तुमची हायर व्हॅल्यू आहे. म्हणजे काय होते इकडे तुमची लो म्हणजे इनसाइडला हायर आहे आणि आउटसाइडला तुमची लोअर आहे. ही झाला तुमचा हेली एरिया. आता पॉन्ड म्हणजेच काय होतं की डिप्रेसिएशनचा फॉर्म्युला मध्ये काय की याच्यामध्ये आहे याच्या नेक्स्ट म्हणजे याच्या उलट पूर्ण. यामध्ये काय आहे की सपोज इथे 95 असेल, इथे 100 असेल, इथे 150 असेल, इथे 110 असेल, इथे 150 असेल. हे काय झाली लेस व्हॅल्यू काय झाली तुमची इनसाइडला आहे. जिथे हायर व्हॅल्यू म्हटलं इनसाइडला तिथे आपला येतो हिल एरिया आणि जिथे लोअर व्हॅल्यू इनसाइड म्हटलंय तिथे येते आपला त्यालाच आपण पॉन्ड पण म्हणतो किंवा डिप्रिसिएशन म्हटलं तरी चालते. आता क्लिप म्हणजे काय असतंय की एका पॉइंटला इंटरसेक्ट होतात. बघा आता हे काय झालं एका पॉइंटला इंटरसेक्ट झालं. ही झाली तुमची क्लिप. यामध्ये हे आहे आणि सॉरी याला आपण क्लिप म्हणतो. म्हणजे काय होते की एका पॉइंटला ते कंटूर पूर्ण इंटरसेक्ट होत आहे. व्हॅलीमध्ये काय राहते की तुम्हाला म्हणजे 90चा अँगल तुमचा इथे हे करते म्हणजे 90चा अँगल बनवते व्हॅली कर्व मध्ये. हे बघा हा असा राहते व्हॅली कर्वचा. याचं पण असंच राहते. याच्यामध्ये काय राहते सपोज ही लाईन असेल तुमची 115 ची, ही असेल 100, ही झाली 95, ही झाली 90, 85. म्हणजे हा तुमचा व्हॅली कर्व झाला. ह्या डायग्राम लक्षात ठेवायच्या आहे जेणेकरून काय होईल. आणि तुम्हाला स्टेटमेंटवर क्वेश्चन विचारते ना तर कधी कधी डायग्राम द्याल किंवा कधी कधी स्टेटमेंट. तर एक वेळेस तुम्ही डायग्राम पण प्रॉपर केली ना स्टेटमेंट लक्षात ठेवायचं काम नाही. नेक्स्ट आहे द अरिथमेटिकल चेक फॉर computation of RL by rise and fall method is given by. आता बघा जेव्हा अरिथमेटिकल चेक राहतो तो आता यांनी विचारलेला आपल्याला राईज आणि फॉलचा. बघा एक असते HI मेथड, नेक्स्ट असते राईज अँड फॉल मेथड. आता यामध्ये काय याच्या मेथड मध्ये काय असते समेशन ऑफ BS मायनस समेशन ऑफ FS, परत असते समेशन ऑफ लास्ट RL मायनस समेशन ऑफ फर्स्ट
फर्स्ट आर एल. यामध्ये काय असते की राईज अँड फॉल मेथड मध्ये आणखी एक चेक एक्स्ट्रा होतो. याच्यामध्ये समेशन ऑफ बी एस मायनस समेशन ऑफ एफ एस. नेक्स्ट आहे समेशन ऑफ लास्ट आर एल मायनस समेशन ऑफ फर्स्ट आर एल. नंतर असते समेशन ऑफ राईज मायनस समेशन ऑफ फॉल. आता बघा आपण बघणार आहे एफ एस स्टार्ट बी एफ एस मायनस बी एस तर नाहीच आहे. नेक्स्ट आहे बी एस मायनस एफ एस. आर एल फर्स्ट स्टेशन पॉइंट नाही, लास्ट स्टेशन पॉइंट पाहिजे, हे पण नाहीये. बी एस मायनस एफ एस आर एल ऑफ द लास्ट स्टेशन, सॉरी, आर एल ऑफ द लास्ट स्टेशन, आर एल ऑफ द फर्स्ट स्टेशन, पॉइंट राईज मायनस फॉल. हे आपला आन्सर असणार आहे. बी एस मायनस एफ एस हे तर नाहीच आहे. बघा हा चेक लक्षात ठेवायचा आहे. सॉरी, आर एल ऑफ द पॉइंट ए is 1 floor 100 meter and backside reading A. बघा ए चं रीडिंग काय दिलेलं आहे 2.44. सॉरी, फोर साइड रीडिंग ऑन पॉइंट ऑफ बी सिलिंग. आपल्याला यांनी काय दिलेलं आहे बघा डायग्राम. हे झाले सिलिंग, टू 2.745 हे तुमचे सिलिंगचे हाईट दिलेले आहे. हा तुमचा ग्राउंड, हे तुमचं इन्स्ट्रुमेंट. हे झाली तुमची बीएस 2.445 आणि आर एल काय झाली तुमची, हे झाली 100. त्यांनी काय विचारलेलं आपल्याला, आर एल ऑफ पॉइंट बी विल, म्हणजे सॉरी आर एल काय विचारले आहेत त्यांनी, बी पॉइंट वरचे विचारलेले आहेत. बघा आता फर्स्ट आर एल त्यांनी आपल्याला 100 दिलेली आहे, बी पॉइंट वरचे आर एल विचारलेले. तर यामध्ये काय होते की आपण काय करतो, एच आय बी एस प्लस आर एल. बी एस किती आहे 2.45, मायनस सॉरी प्लस 100. हे काय झालंय 102.445. हे काय झालं तुमची हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मध्ये आपल्याला सिलिंग लेवल पासून त्यांनी हाईट दिलेली आहे. तर याच्यामध्ये काय होईल की हे प्लस करायचं. ही आहे तुमची आर एल, सॉरी हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट 445 प्लस 2.745. हे झालं 105. बघा आहे का आन्सर 105. हा 90, म्हणजे यांनी त्यांना राऊंड ऑफ किती घेतलेला 10.520. हे आपलं राईट आन्सर आहे. बघा सिलिंग पासून दिले असेल तर आधी हे काढायचं. त्यांनी काय दिलेलं आहे की बॅक साइड रीडिंग आपल्याला दिलेली होती, ही त्याची 4 साइड रीडिंग होती. हे 4 साइड रीडिंग त्यांनी दिलेली होती सिलिंग पासूनची. आर एल तुमची इथेच कन्सिडर करायची, म्हणजे ती ग्राउंड लेवल, एखाद्या सी लेवल पासून ती कन्सिडर केलेली राहते. म्हणून त्यांनी आपल्याला 100 दिलेली होती. प्रॉब्लेम समजला. इथे असे तुम्हाला छोटे छोटे प्रॉब्लेम विचारू शकते 2 मार्क्सला, आणि खूप इझी आहे. कुठे समजलं नसेल, आणखी कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता. नेक्स्ट आहे ग्रेड ऑफ कॉम्पेन्सेशन ऑन कर इज कॅल्क्युलेटेड ॲज वेन रेडियस ऑफ कर आर इज मीटर. बघा यांनी ग्रेड कॉम्पेन्सेशनचा फॉर्म्युला विचारलाय, 30 + r/r किंवा ऑर मध्ये
75/R. हे दोन फॉर्म्युले आहे. यामध्ये सर्व या दोघांपैकी जे मिनिमम व्हॅल्यू असेल ती आपण ग्रेड ऑफ कम्पेन्सेशन म्हणजे हे करतो, त्याला आपण हे म्हणजे मिनिमम जे आहे ते आपण कन्सिडर करतो. आता यामध्ये काय आहे की जे ग्रेड ऑफ कॉम्पेन्सेशन आहे हे काय नॉट ग्रेटर दॅन 4% पेक्षा जास्त नसायला पाहिजे. आता यामध्ये काय यांनी फॉर्म्युला विचारलाय तुम्हाला. एक तर आर हा रेडियस मध्ये दिलेला राहतो, तुम्ही इथे तुमची व्हॅल्यू पुट करून आन्सर काढू शकता. आणि ग्रेड कॉम्पेन्सेशनचा पण काय आहे की 4% पेक्षा जास्त नको, जास्त असेल तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. यामध्ये ऍक्च्युअल कॉम्पेन्सेशन मायनस ग्रेड कॉम्पेन्सेशन हा फॉर्म्युला आहे. बस इथे तुम्हाला फॉर्म्युला विचारलेला, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे द लाईन that give the sum of pressure head, datum head and kinetic head of falling the fluid in pipe represent to some reference line is called as. बघा, हा सपोज तुमचा पाईप आहे, तुमची सेंटर लाईन. हे तुमचं ग्राउंड लेवल, हा झाला झेड, हा झाला तुमचा डायटम लेवल. टोटल एनर्जी लेवल आणि ग्रेडियंट हायड्रोलिक ग्रेडियंट लेवल. आता यामध्ये काय आहे की बघा, हे काय झालं इथपर्यंत, हे टोटल एनर्जी लेवल काय झाली तुमची, ही झाली तुमची कायनेटिक हेड V²/2G. हे काय झाली झेड तुमचा डायटम एअर. आणि ही जी लेवल काय झाली, ही लेवल आहे. आणि ही जी लेवल आहे ही झाली तुमची प्रेशर हेड. आता बघा काय विचारलंय, द लाईन दॅट गिव्ह द सम ऑफ प्रेशर हेड डायटम हेड प्लस कायनेटिक हेड. म्हणजे काय विचारलंय त्यांनी आपल्याला, तिन्ही पण विचारलेलं आहे. म्हणजे ही काय झाली आपली टोटल एनर्जी लेवल, ही झाली आपली टोटल एनर्जी लेवल. सपोज त्यांनी आपल्याला हायड्रोलिक ग्रेडियंट लेवल विचारली असती तर काय दिलं असतं, फक्त प्रेशर हेड प्लस डायटम हेड. हे काय झाले असते तुमचे हायड्रोलिक हेड. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की तिन्ही पण विचारलंय, प्रेशर हेड, डायटम हेड आणि कायनेटिक हेड. तर त्यांनी काय विचारलेलं आहे की लास्ट तिन्ही याची काय होते टोटल एनर्जी क्रिएट होते. आणि त्यांनी फक्त विचारले असते की हायड्रोलिक ग्रेडियंट. ही डायग्राम पण लक्षात ठेवले नाही, ह्या तिन्ही पण डेफिनेशन तुमच्या लगेच इझिली तुम्हाला समजून जाणार. हायड्रोलिक ग्रेडियंट कुठपर्यंत असते की तुमचा डायटम हेड प्लस प्रेशर हेड, त्याच्यामध्ये कायनेटिक हेड ऍड होत नाही. हे लक्षात ठेवायचं. एक तर तुम्हाला हे याचे ऍडिशन विचारणार किंवा हे तीन याचे ऍडिशन विचारणार. हे काय झालं तुमचं टोटल एनर्जी, दोन याचे ऍडिशन विचारणार तुम्हाला हायड्रोलिक ग्रेड एनर्जी. हा, हे तर आन्सर आहे. हे पण नाही, हे पण नाही, हे पण नाही. प्रेशर लाईन असं काही नाही, टोटल हेड लाईन पण आपण असं काही या डायग्राम मध्ये आपण मेन्शन केलेलं नाहीये. नेक्स्ट आहे IRC स्टँडर्ड लोडिंग फॉर ब्रिज डिझाईन. जेव्हा ब्रिज डिझाईन करतो, जेव्हा तो IRC कोड राहते, तो डिपेंड करते क्लासिफाय कसा केला जातो. आता याचे 3 क्लासिफाईड आहे. फर्स्ट आहे क्लास ए. याच्यामध्ये काय होते की
आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो स्टँडर्ड वाला. स्टँडर्ड ब्रिज ए मध्ये काय राहते की थोडस म्हणजे मेजर डिस्ट्रिक्ट हायवे जे रोड असते तिथे आपण मोठे कन्स्ट्रक्ट ब्रिज करतो. हे झाले आपले नॉर्मल म्हणजे स्मॉल ब्रिज किंवा स्मॉल ब्रिज पण तुम्ही म्हणू शकता. क्लास ए मध्ये काय राहते की जिथे तुमचं मेजर स्टँडर्ड ब्रिज आणि क्लास 17R मध्ये काय राहते की जिथे तुमचं इंडस्ट्रियल एरिया आहे किंवा तिथे हेवी लोड म्हणजे एखादा ब्रिजवरून खूप जास्त हेवी लोड ट्रान्सफर केला जाते ते काय झाले तुमचे क्लास 70R म्हणजे हेवीली लोड ब्रिज किंवा इंडस्ट्रियल एरिया. हे काय झालं तुमचे क्लासिफिकेशन आहे ब्रिजचे. बघा आता आपण मी जेव्हा तुम्हाला ब्रिज शिकवणार किंवा यानंतरच्या बॅच मध्ये तेव्हा काय होईल की ब्रिज हा छोटा चॅप्टर आहे आणि स्मॉल टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला एक दोन क्वेश्चन आले तरी तुमचे ते इझिली कव्हर होते. म्हणजे लेंदी सिलेबस नाहीये तुम्हाला, एक लिमिटेडच एरिया आहे. तेवढ्या एरिया मधलं पण तुम्ही जस्ट फक्त रीड करून गेले ना तरी पण नॉर्मली ब्रिजचे क्वेश्चन तुमचे सॉर्ट आउट होणार. नेक्स्ट आहे increase in population of rapidly growing city may be estimated by. आता बघा अरिथमेटिकल मीन मेथड आपण कशासाठी करतो की ओल्ड सिटी साठी करतो. जिओमेट्रिकल ग्रोथ मेथड काय करतो आपण न्यू सिटी साठी, न्यू सिटी किंवा रॅपिडली ग्रोईंग सिटी. ग्रोईंग सिटी साठी इन्क्रीमेंटल इंक्रीज मेथड कशासाठी करतो आपण, ही ओल्ड साठी किंवा न्यू प्रोजेक्ट साठी पण आपण यूज करतो. न्यू किंवा ओल्ड सिटी साठी पण आपण याला यूज करतो. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक तर अरिथमेटिकल आणि जिओमेट्रिकल मेथड किंवा अरिथमेटिकल मेथड किंवा इन्क्रीमेंटल इंक्रीज मेथडचे जस्ट फॉर्म्युले विचारणार. कधी कधी तुम्हाला एखाद्या दोन मार्क्स साठी क्वेश्चन पण विचारणार, पण त्यामध्ये तुम्हाला सर्व गिवन दिलेलं राहील. परत आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वर्कॅबिलिटी मेजरमेंट टेस्ट ऑफ कॉन्क्रीट. आता विचारलंय की नॉट वर्कॅबिलिटी म्हणजे वर्कॅबिलिटी मेजरमेंट न करण्याची कुठलीही टेस्ट आपण करत नाही वर्कॅबिलिटीची. स्लम कोन वर करतो, कॉम्पॅक्शन फॅक्टर वर पण करतो, व्हीबी टेस्ट वर पण करतो, फ्लो टाइम बाय मॅश कोन वर पण करतो. फक्त बॉल पेनिट्रेशन टेस्ट वर आपण वर्कॅबिलिटी टेस्ट करत नाही. बघा आता हे आपले एवढे क्वेश्चन होते. आता बघा मी जेवढे पण यावर क्वेश्चन घेतले तर तुम्हाला काय करायचं आहे की सपोज आता मी इथे स्लम कोन टेस्ट किंवा कॉन्क्रीटचा पार्ट घेतला तर तुम्हाला स्लम कोनच्या जेवढ्या पण टेस्ट आहे तेवढ्या टेस्ट एक वेळेस रिवाइज करायच्या आहे. परत तुम्हाला वॉटर म्हणजे वर्कॅबिलिटी मध्ये त्याची डायमेन्शन काय आहे, वर्कॅबिलिटी टेस्ट आपण का करतो, म्हणजे मोर ॲक्युरेसी मेथड कुठली आहे यामधली, हे सर्व तुम्हाला म्हणजे याच्याशी रिलेटेड पूर्ण माहिती पाहिजे. तर काय होते सपोज मी हा एक क्वेश्चन घेतला तर तुम्ही 5 मिनिटामध्ये पूर्ण तो टॉपिक रिवाइज करणं झाला तर तुम्हाला काय होईल की एकदम बेनिफिट होईल याचं. यामध्ये काय राहते की आपण जेव्हा अभ्यास करायला बसतो तेव्हा काय होतं की आपण एखादा लिमिटेड सेक्शन घेऊन बसतो की नाही आज फक्त BCMच करायचं, मग आज वाचणं झालं नाही उद्या वाचायचं. तर त्यांनी काय होतंय की तुम्ही एका कम्फर्ट झोन मध्ये म्हणजे अभ्यास करता. कम्फर्ट झोन मध्ये अभ्यास करायचा नाही कधी पण. काय होतं की एक्झाम मध्ये तुम्हाला ओव्हरऑल क्वेश्चन विचारलेला आहे, तुम्ही आता पण तसंच करायचं. एक क्वेश्चन सर्वेचा, एक क्वेश्चन हायवेचा, एक क्वेश्चन तुमचा जीटीचा, एक क्वेश्चन तुमचा हायड्रोलिकचा. असा अभ्यास केला तर काय होते की तुमचे पॉइंट पण कव्हर होणार. सपोज आता तुम्ही वाचताना खूप सारं वाचलं आणि शेवटी तुमचं वाचायला कंटाळा आला तर तुम्ही तो टॉपिक तिथून स्किप करता.
बरोबर. आणि नेमकं काय होतं की स्टार्टिंगचं न विचारता एकदम जो टॉपिक तुम्ही स्किप केला तिथूनच क्वेश्चन स्टार्ट करतात. तर त्यासाठी काय होते की क्वेश्चन तुम्ही करताय ना, तर ते क्वेश्चनला असा अभ्यास डिस्ट्रीब्युट करा जेणेकरून तुमचा ऑल सिलेबस पण कव्हर होईल. अभ्यास करताना पण तुम्हाला बोर होणार नाही किंवा तुम्ही कुठला टॉपिक पण सोडणार नाही. आता प्रत्येक क्वेश्चन मध्ये कुठला ना कुठला टॉपिक ऍड झालेलाच असतोय. आता बघा याच्यामध्ये काय झालंय की कॉन्क्रीट आहे. एक तर तुम्ही पूर्ण कॉन्क्रीटचं रिव्हिजन करू शकता. नाही तर तुम्ही स्लम कोन टेस्ट काय असते, त्याचे मेजरमेंट काय, कॉम्पॅक्शन फॅक्टरची जी टेस्ट आहे ती कशी करतात, त्याचे डायमेन्शन काय, त्याचं रिझल्ट काय, व्हीबी टेस्ट काय, त्याचे डायमेन्शन काय आहे, ती कुठल्या इन्स्ट्रुमेंटवर केली जाते, फ्लो टेबल टेस्ट, फ्लो टाइम बाय मार्श कोनसाठी पण सॉरी हा फ्लो टेबल आहे किंवा फ्लो टाइम म्हणा, हे नाहीच आहे. त्यात डिपेंड करते की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. तर आपण आता हे जे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही अशा पद्धतीनं पण अभ्यास केल्यानंतर येणाऱ्या एक्झाम मध्ये कुठे ना कुठे तुम्हाला चान्सेस राहते की तुमचे मार्क्स तिथे म्हणजे जास्त होण्याचे. कारण काय होते की बरेच जण 100, 120, 140, 130 पर्यंत जाते, पण त्याच्या पुढे जाण्याचं त्यांना म्हणजे वेच नसतो किंवा ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर तुम्ही एक वेळेस असं ट्रायल घ्या आणि जस्ट 1-2 एक्झाम येणारच आहे की तुम्हाला तिथे कळून जाईल की आपण खरंच असा अभ्यास केला तर आपला बेनिफिट झालाय म्हणून. आता बघा यामध्ये तुम्हाला आणखी काही मला म्हणजे सांगायचं असेल की मॅडम हे असं घ्या किंवा हे टॉपिक घ्या, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण इथे हे लेक्चर थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया. ठीक आहे. चलो थँक्यू. बाय.